हा, तर लास्ट टाइम आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज्ड इनफायनाइट प्लेन शीट बघत होतो. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज्ड इनफायनाइट प्लेन शीट. ओके, so this is a charged infinite plane sheet. Okay, this is a charged very large sheet, okay, having surface charge density sigma, and point P is near the charged sheet, and we want to find out electric intensity at point P. P point ला electric intensity किती असेल ते फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आता बाय युझिंग दिस इज द ऍप्लिकेशन ऑफ गॉस थेरम. म्हणजे गॉस थेरम जर अप्लाय करायचा असेल तर काय करावं लागेल? इथं गॉस थेरम अप्लाय करायचा असेल तर आपल्याला एक गॉसियन क्लोज्ड सरफेस काढावं लागेल. तर गॉसियन क्लोज सरफेस म्हणजे काय काढणार आहे मी इथं? आता सिलेंडर काढणार आहे. दिस इज गॉसियन सिलेंडर which passes through point P as shown in figure. ओके, या ठिकाणी काय आहे? सिग्मा इज द सरफेस चार्ज डेन्सिटी. सिग्मा काय आहे या ठिकाणी? सरफेस चार्ज डेन्सिटी आहे. आता सिग्मा म्हणजे काय असतं? सिग्मा इज नथिंग बट चार्ज पर युनिट एरिया. सिग्मा इज नथिंग बट चार्ज पर युनिट एरिया. ओके, Q डिवायडेड बाय A, अँड देअरफॉर चार्ज इज इक्वल टू काय येणार आहे? सिग्मा इंटू ए. सिग्मा इज नथिंग बट चार्ज पर युनिट एरिया, अँड देअरफॉर चार्ज इज इक्वल टू काय येणार आहे? सिग्मा इंटू ए येणार. आता हे जे आपण गॉसियन सिलेंडर काढलेलं आहे, गॉसियन सिलेंडर, याचा क्रॉस सेक्शनल एरिया सपोज किती आहे? ए इतका आहे. क्रॉस सेक्शनल एरिया किती आहे? ए आहे. ओके, आता गॉस थेरम अप्लाय करूया सुरुवातीला. बाय गॉस थेरम, by Gauss theorem, electric flux over any closed surface is equal to charge enclosed by that closed surface. म्हणजे कुठल्याही क्लोज सरफेसवर इलेक्ट्रिक फ्लक्स किती असतं? 1/epsilon टाइम्स, सॉरी 1/epsilon टाइम्स चार्ज इनसाइड दॅट क्लोज्ड सरफेस. आता 1/epsilon ऍज इट इज लिहिलं. क्लोज सरफेसच्या आतमध्ये चार्ज किती असणार आहे? तर या क्लोज सरफेसच्या आत इथं जो शेडेड एरिया आहे सर्क्युलर, म्हणजे या सिलेंडरचा क्रॉस सेक्शनल एरिया ए जर असेल तर शीटचा सिलेंडरच्या आतमध्ये एरिया, गॉसियन सिलेंडरच्या आतमध्ये एरिया किती असणार? एच असणार आहे. सिलेंडरचा जर क्रॉस सेक्शनल एरिया ए असेल, लक्षात येते ना, तर सिलेंडरच्या आतमध्ये शीटचा किती एरिया असणार आहे? ए इतकाच एरिया असणार आहे, हा जो इथं दाखवलेला आहे तो. ठीक आहे, आणि तेवढ्या एरियावर चार्ज किती असणार आहे? सिग्मा इंटू ए. सो देअरफॉर आय कॅन राईट हिअर सिग्मा इंटू ए. लक्षात आलं का बघा? बाय गॉस थेरम फ्लक्स इज इक्वल टू 1/epsilon टाइम्स चार्ज इनसाइड दिस गॉसियन सिलेंडर, अँड चार्ज इनसाइड गॉसियन सिलेंडर येतो सिग्मा इंटू ए. ही कन्सेप्ट लक्षात आली का बघा? कारण सिलेंडरच्या आतमध्ये शीटचा किती एरिया येणार आहे? ए इतका एरिया येणार आहे. ए इतक्या एरियावर चार्ज किती असणार आहे? सिग्मा इंटू ए. ओके, दिस इज बाय गॉस थेरम. Then by integration, flux is equal to integration of E bar dot ds bar. Flux is equal to integration of E bar dot ds bar. आता हे इंटिग्रेशन ऑफ E bar डॉट ds bar जे आहे ते आपल्याला प्लेन सरफेसवर, लेफ्टचा प्लेन सरफेस, कर्ड सरफेस आणि राईटचा प्लेन सरफेस, या तिन्ही सरफेसवर घ्यायला पाहिजे. कारण इंटिग्रेशन आपण फ्लक्स कुणावर काढायला लागलोय? पूर्ण गॉसियन सिलेंडरवर काढायला लागलोय. पूर्ण गॉसियन सिलेंडरवर काढायचं म्हणजेच काय? लेफ्टचा प्लेन सरफेस, राईटचा प्लेन सरफेस आणि कर्ड सरफेस याच्यावर काढायचं आहे. म्हणजे इथं फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ E bar डॉट ds bar ओव्हर दी लेफ्ट सरफेस प्लस इंटिग्रेशन ऑफ E bar डॉट ds bar कुठं करावं लागेल? ओव्हर दी कर्ड सरफेस प्लस इंटिग्रेशन ऑफ E bar डॉट ds bar कुठं करावं लागेल? राईट प्लेन सरफेस. सो फ्लक्स इज इक्वल टू, लक्षात घ्या, आता लेफ्टचा सरफेस एरिया किती आहे? ए आहे, आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे? ई इतकी आहे. म्हणजे लेफ्ट सरफेसवर फ्लक्स किती येणार आहे? ई इंटू ए.
कारण लक्षात घ्या ऍक्च्युली फ्लक्सचा फॉर्म्युला E a cos θ असतो ना, E a cos θ. आता एरियाला काढलेली नॉर्मल म्हणजे हा एरिया वेक्टर ए बार झाला आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज ऑलवेज अवे फ्रॉम द पॉझिटिव्ह चार्ज. सो ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी येणार. म्हणजे लेफ्ट सरफेसवर ई बार आणि ए बारची डायरेक्शन सेम येत असल्यामुळं थीटा किती येणार आहे तर 0 येणार. आणि फ्लक्सचा फॉर्म्युला असतो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू एरिया इंटू कॉस थिटा. कॉस 0 म्हणजे 1 येणार. E a झालं हे लेफ्ट सरफेसचं. कर्ड सरफेसला एरियाला काढलेली परपेंडिक्युलर म्हणजे एरिया वेक्टर जो आहे तो असा येणार आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज ऑलवेज अवे फ्रॉम दी पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे कर्ड सरफेसला काय होतं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड एरिया वेक्टर आर परपेंडिक्युलर टू इच अदर अँड देअरफॉर इथं काय होणार बघा E a cos 90 होणार. E a cos 90 म्हणजे हे 0 होणार. आणि राईट सरफेसला इलेक्ट्रिक एरिया वेक्टरला काढलेली एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी दोन्ही सेम डायरेक्शनच येतात पुन्हा एकदा म्हणजे इथं E a परत येणार. सो इंटिग्रेशन ऑफ फ्लक्स ओव्हर दिस गॉसियन सिलेंडर इज इक्वल टू 2E a येणार 2E a. सो अशा प्रकारे आपल्याला फ्लक्सचे दोन फॉर्म्युले मिळतात. ओके, फर्स्ट 1 by epsilon naught sigma a, second 2E a, and from equation 1 and 2 काय येणार 2E a is equal to 1 by epsilon naught sigma a. So a get cancelled from both sides. And therefore final formula that we get is A is equal to sigma divided by 2 epsilon naught. Final formula आपल्याला काय मिळतो sigma divided by 2 epsilon naught. So this is the electric intensity due to charged sheet. हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे हे लक्षात घ्या. आणि हिचे डायरेक्शन कसे असणार आहे अवे फ्रॉम द शीट म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज असेल तर निगेटिव्हली चार्ज असेल तर टुवर्ड्स द शीट. So electric intensity due to charged infinite plane sheet is given by formula sigma by 2 epsilon naught. Sigma by 2 epsilon naught. याच्यामध्ये कुणाला डाऊट असेल तर विचारा. Sigma divided by 2 epsilon naught is the direction of it is the electric intensity due to the charged sheet. हा फॉर्म्युला एक खूप महत्वाचा आहे. याचे काही एक्झाम्पल्स बघूया. आतापर्यंत आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचे कुठले कुठले फॉर्म्युले बघितले बघा. ड्यू टू चार्जड कंडक्टिंग स्पियर, त्याच्यानंतर चार्जड सिलेंडर आणि आता इनफायनाइट प्लेन शीट. There are 3 parallel infinite plane sheets. Okay. याची सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा आहे, याची -2 सिग्मा आणि याची आहे -सिग्मा. ओके, दिस इज शीट P, दिस इज शीट Q and this is sheet R. Okay, and there are points. Here there is a point A, here there is a point B, here there is a point C, and here there is a point D. Okay, so find electric intensity at each point. प्रत्येक पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल हे फाइंड आउट करायचं. ओके, सो
सिग्मा सरफेसच्या डेन्सिटी म्हणजे काय झाली, दिस इज पॉझिटिव्हली चार्ज शीट. This is negatively charged. And this is also negatively charged. Okay, so electric intensity at point A म्हणजे काय येणार सुरुवातीला, तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू P प्लस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू Q प्लस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू R. ओके, हे वेक्टर फॉर्म मध्ये ऍडिशन करावं, वेक्टर ऍडिशन करावे लागणार आहे. सपोज या डायरेक्शनला मी आय कॅप कन्सिडर करतो आणि या डायरेक्शनला जे कॅप. रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढताना नेहमी काय करायचं आहे, वेक्टर फॉर्म मध्येच करायचं आहे कॅल्क्युलेशन जे काय असेल ते, बिकॉज इट इज अ वेक्टर क्वांटिटी. ऍडिशन करत असताना वेक्टर ऍडिशन करावे लागेल. आता ए या ठिकाणी पी मुळे कशी प्रोड्यूस होणार आहे, सिग्मा बाय, कारण सरफेसच्या डेन्सिटी किती आहे, सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट, ही झाली मॅग्निट्यूड. डायरेक्शन सांगा रे जरा, डायरेक्शन कशी आहे, आय कॅप जे कॅप प्लस आय कॅप मायनस जे कॅप मायनस आय कॅप, काय ए पॉइंटला पी मुळे प्रोड्यूस होणारी इंटेन्सिटी, कारण ही झाली फक्त मॅग्निट्यूड. बरोबर आहे ना. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड टुवर्ड्स निगेटिव्ह चार्ज. अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय होणार आहे, टुवर्ड्स लेफ्ट येणार, टुवर्ड्स लेफ्ट म्हणजे मायनस आय कॅप. त्याच्यानंतर प्लस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू शीट क्यू ऍट पॉइंट ए. ए पॉइंट काय आहे, लेफ्टला आहे ना, क्यूच्या लेफ्टला आहे. आता मॅग्निट्यूड लिहूया, सिग्मा डिवाइड 2 सिग्मा, सरफेसच्या डेन्सिटी किती आहे, 2 सिग्मा डिवायडेड बाय 2 इप्सिलॉन नॉट. डायरेक्शन सांगा. हा करेक्ट, प्लस आय कॅप. ओके, आणि त्याच्यानंतर आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू आर, मॅग्निट्यूड येणार सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट. डायरेक्शन सांगा. डायरेक्शन काय येणार, ड्यू टू आर ऍट पॉइंट ए, आय कॅपच येणार, प्लस आय कॅप, टुवर्ड्स राईटच येणार आहे. म्हणजे मायनस सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट प्लस सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट, आय कॅप कॅन्सल होणार आणि शिल्लक राहणार आहे 2/2 कॅन्सल, सिग्मा बाय इप्सिलॉन नॉट आय कॅप इज द फायनल आन्सर. ओके, नेक्स्ट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट पॉइंट बी फाइंड आउट करायचं, म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू पी प्लस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू क्यू प्लस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू आर. वेक्टर ऍडिशन. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू पी ऍट पॉइंट बी कशी येणार आहे, मॅग्निट्यूड सिग्मा बाय इप्सिलॉन नॉट, करेक्ट, प्लस आय कॅप प्लस क्यू मुळे 2 सिग्मा याची सरफेसच्या डेन्सिटी आहे डिवायडेड बाय 2 इप्सिलॉन नॉट, सॉरी इथं 2 लिहायला पाहिजे, सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट, 2 सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट. डायरेक्शन ड्यू टू क्यू ऍट बी कसं येणार, मायनस आय कॅप प्लस ऍट बी ड्यू टू क्यू झालं ना. हे कसं येणार, बी या ठिकाणी क्यू मुळे टुवर्ड्स राईट येणार ना, टुवर्ड्स राईट म्हणजे इथं प्लसच येणार, सॉरी. हा, आता आर मुळे मॅग्निट्यूड किती येणार, सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट, आणि डायरेक्शन कसे येणार, टुवर्ड्स राईटच येणार, म्हणजे प्लस आय कॅपच येणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे आता काय होणार बघा, इथं सगळंच प्लस आहे.
2 इप्सिलॉन नॉट 2 इप्सिलॉन नॉट 2 इप्सिलॉन नॉट डिनॉमिनेटर सगळीकडे आहे. सिग्मा प्लस 2 सिग्मा प्लस सिग्मा म्हणजे काय येणार आहे 4 सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट I cap. That is 2 sigma divided by epsilon naught I cap is the electric intensity at B. After that, electric intensity at C. Electric intensity at C is nothing but electric intensity due to sheet P plus electric intensity due to Q plus electric intensity due to R. P मुळे किती क्रिएट होते सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट. डायरेक्शन सांगा आता C पॉइंटला. ड्यू टू फर्स्ट P. लक्षात येते ना बघा P शीट इथं आहे आणि C पॉइंट इथं आहे आणि अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज. अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे टुवर्ड्स राईट म्हणजे प्लस I कॅप. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू Q मॅग्निट्यूड लिहूया अगोदर 2 सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट. ओके 2 सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट. आता Q या शीटमुळं C या पॉइंटला काय येणार टुवर्ड्स निगेटिव्ह चार्ज म्हणजे टुवर्ड्स लेफ्ट येणार. टुवर्ड्स लेफ्ट म्हणजे मायनस I कॅप प्लस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू R sigma by epsilon naught is sigma by 2 epsilon naught is the magnitude. आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू R ॲट C. R मुळे C ला प्रोड्यूस होणार म्हणजे टुवर्ड्स R प्रोड्यूस होणार ना ॲट पॉइंट C म्हणजे टुवर्ड्स राईट क्रिएट होणार. टुवर्ड्स राईट C पॉइंटला प्लस I कॅप येणार. तर आता 2 सिग्मा 2 सिग्मा 2 सिग्मा ॲज इट इज डिनॉमिनेटर. Sorry 2 epsilon naught 2 epsilon 2 epsilon naught is the denominator. Numeratorला सिग्मा प्लस सिग्मा 2 सिग्मा आणि मायनस 2 सिग्मा म्हणजे झिरोच तयार होणार म्हणजे ॲट पॉइंट C इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज गोइंग टू बी 0. बरोबर आहे काय बघा. आता लास्ट पॉइंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट D. आता बघा इथं डायरेक्टली डायरेक्शन लिहितो मी. ए मुळे कसं प्रोड्यूस होणार आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू ए टुवर्ड्स राईट. E ची डायरेक्शन टुवर्ड्स राईट. ओके ड्यू टू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू P झालं सॉरी P. ड्यू टू P काय येणार आहे टुवर्ड्स राईट. ड्यू टू Q टुवर्ड्स लेफ्ट अँड ड्यू टू R बरोबर आहे ना ॲट पॉइंट D. ॲट ड्यू टू R ॲट पॉइंट D काय येणार आहे टुवर्ड्स लेफ्टच येणार इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू R. म्हणजे फर्स्ट फक्त पॉझिटिव्ह होते बाकीचे दोन निगेटिव्ह येतात. सो इन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट पॉइंट D इज इक्वल टू ड्यू टू P प्लस ड्यू टू Q प्लस ड्यू टू R. ड्यू टू P किती येणार आहे मॅग्निट्यूड सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट. डायरेक्शन कशी आहे टुवर्ड्स राईट आहे ना ड्यू टू P टुवर्ड्स राईट म्हणजे I कॅप. ड्यू टू Q 2 sigma by 2 epsilon naught and direction is towards left minus I cap and third towards left आणि sigma आहे ना surface density. So minus sigma by 2 epsilon naught I cap. So electric intensity at point D 2 sigma 2 sigma 2 sigma as it is. Sorry 2 epsilon naught as it is. 2 epsilon naught 2 epsilon naught 2 epsilon naught as it is. आणि काय होणार आता सिग्मा मायनस 2 सिग्मा मायनस सिग्मा म्हणजे इथं राहणार मायनस 2 सिग्मा राहणार. सो आन्सर येणार आहे
minus sigma by epsilon naught I cap. Any doubt in this case? सी पॉइंटचं रिपीट पाहिजे. हे बघा, सी पॉइंटला पी मुळे, क्यू मुळे आणि आर मुळे मॅग्निट्यूड तर तुम्हाला लक्षात येते. सिग्मा बाय पहिलं पी मुळे सिग्मा बाय इप्सिलॉन नॉट, क्यू सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट पी मुळे, क्यू मुळे 2 सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट आणि आर मुळे सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट. पुन्हा एकदा फक्त डायरेक्शन तुम्हाला फाइंड आउट करता आले पाहिजेत व्यवस्थित. ऍट पॉइंट सी पी मुळे कसं तयार होणार? टुवर्ड्स राईट, ड्यू टू पी टुवर्ड्स राईट तयार होणार. क्यू मुळे काय होणार? टुवर्ड्स नेगेटिव्ह चार्ज म्हणजे टुवर्ड्स लेफ्ट येणार. तिथं पाहिजे तर तिथं साईन काढा म्हणजे लक्षात येते, तिथं डायरेक्शन काढा. आणि ड्यू टू आर टुवर्ड्स नेगेटिव्ह चार्ज म्हणजे आरचा नेगेटिव्ह चार्ज कडे येणार ना, म्हणजे हे टुवर्ड्स आर असं येणार. म्हणजे राईट लेफ्ट राईट म्हणजे आय मायनस आय आणि प्लस आय असं सी पॉइंटचं येणार. ओके, प्लस मायनस प्लस तेच लिहिलंय ना इथं साईन, प्लस मायनस अँड प्लस. प्रत्येक पॉइंटला डायरेक्शन काढून बघा. ए पॉइंटला ड्यू टू पी अवे फ्रॉम पॉझिटिव्ह, ड्यू टू क्यू ऍट पॉइंट ए टुवर्ड्स नेगेटिव्ह, ड्यू टू आर ऍट पॉइंट ए टुवर्ड्स नेगेटिव्ह असं येणार तिन्ही डायरेक्शन ए पॉइंटला. बी पॉइंटला बघायचं झालं तर ड्यू टू ए टुवर्ड्स राईट, ड्यू टू क्यू टुवर्ड्स राईट, ड्यू टू पी कसं आलं? टुवर्ड्स राईट, ड्यू टू क्यू टुवर्ड्स नेगेटिव्ह चार्ज म्हणजे टुवर्ड्स राईट येणार, आणि ड्यू टू आर इट इज टुवर्ड्स राईट येणार. बी पॉइंटला सगळ्याच डायरेक्शन सेम येतात, प्लस प्लस प्लस. So this is one problem from JEE Main 2020. क्वेश्चन काय बघा, टू इनफायनाइट प्लेन्स each with uniform surface charge density plus sigma. म्हणजे या दोन्ही काय आहेत? इनफायनाइट प्लेन शीट्स आहेत. दोघांची सरफेस चार्ज डेन्सिटी प्लस सिग्माच आहे. केप्ट इन सच ए वे दॅट द अँगल बिटवीन देम इज 30 डिग्री. त्यांच्यामधला अँगल 30 डिग्री आहे. इलेक्ट्रिक फील्ड इन द रिजन बिटवीन देम इज, म्हणजे त्यांच्या मधला एक कुठलाही पॉइंट जर घेतला तर त्या ठिकाणी रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असेल? ओके, आता फॉर एक्झाम्पल हॉरिझॉन्टल शीट जे आहे त्याला काय म्हणूया? ए म्हणूया, आणि इन्क्लाइंड शीट जे आहे त्याला बी म्हणूया. आता काय करावं लागेल? ए पॉइंटला ड्यू टू हा जो पॉइंट पी आहे, पी पॉइंटला ड्यू टू शीट ए काढावं लागेल आणि ड्यू टू शीट बी काढावं लागेल. ओके, आता इथं डायग्राम जर काढायचे झाले तर हे असे होणार आहे. दिस इज पॉइंट पी, ड्यू टू शीट ए अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे व्हर्टिकली अपवर्ड येणार ना, आणि किती येणार ते? सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट. अँड ड्यू टू शीट बी, ओके, असं इन्क्लाइंड येणार आहे. लाईक दिस. ते देखील किती येणार आहे? सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट. ओके, आता हे आयजेके फॉर्म मध्ये लिहावं लागेल आपल्याला. आयजेके फॉर्म, आता इथं अँगल तुमचा किती येणार आहे? 30 डिग्री येणार. म्हणजे इकडचा कंपोनंट काय येणार? सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉटचा इकडचा कंपोनंट काय येणार आहे? सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट कॉस 30 येणार, आणि इकडचा कंपोनंट काय येणार आहे?
सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट साइन 30 हे दोन कंपाऊंड काढलेले आहेत. कंपाऊंड कसे काढले लक्षात आलं का बघा? कारण ड्यू टू बी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे या डायरेक्शन येणार, बरोबर आहे ना? आणि व्हर्टिकल बरोबर हा अँगल 30, इथे अँगल 30 डिग्री असेल तर व्हर्टिकल बरोबर अँगल 30 डिग्री येणार. ओके, सो इथं रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E बार इज इक्वल टू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू शीट A प्लस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू शीट B यांची ऍडिशन करावी लागणार. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E बार इज इक्वल टू ड्यू टू A किती येणार बघा? ड्यू टू A ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू A आहे. इट इज व्हर्टिकली अपवर्ड आहे, म्हणजे सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट जे कॅप येणार. आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू बी चे दोन कंपोनंट काढलेले आहेत आपण. एक आहे मायनस जे कॅप डायरेक्शन आणि दुसरा मायनस आय कॅप डायरेक्शन. सो मायनस सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट साइन 30 इज हाफ आय कॅप आणि दुसरा मायनस सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट मायनस जे कॅप येणार ना, ते डाउनवर्ड आहे म्हटल्यावर मायनस जे कॅप cos 30 रूट 3/2. सो टोटल इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज मायनस आय ची टर्म अगोदर लिहितो, मायनस सिग्मा बाय 4 इप्सिलॉन नॉट आय कॅप, ओके, प्लस सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट, हे जे कॅप डायरेक्शन आहे, जे कॅप. ओके, सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट इथं कॉमन काढतो, सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट जे कॅप कॉमन काढलं तर याच्यातलं राहणार 1 मायनस रूट 3/2, 1 मायनस रूट 3/2. सो ई बार इज इक्वल टू सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट देखील जर कॉमन काढलं सगळ्याच टर्म मधून तर मायनस 1/2 आय कॅप, मायनस 1/2 आय कॅप प्लस हे काय होणार 2 मायनस रूट 3 डिवायडेड बाय 2 जे कॅप. सो दिस इज युअर फायनल आन्सर. असा त्याच्यामध्ये ऑप्शन होता. दिस वॉज ऑप्शन टू बी सिलेक्टेड. याच्यामध्ये कुणाला काय डाऊट आहे का? एनी डाऊट इन दिस केस? हे बघा, कॉम्पोनंटचा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. व्हेक्टर टॉपिक याच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतोय खूप इम्पॉर्टंट आहे. व्हेक्टर टॉपिक बघितला का तुम्ही? व्हेक्टर टॉपिक तो रिपीटेडली जरा बघा, मॅथमॅटिकल मेथड्स, कारण त्याच्यामध्ये खूप व्हेक्टर्स रिलेटेड खूप इम्पॉर्टंट हिंट्स वगैरे दिलेल्या आहेत. ओके, कारण व्हेक्टर जोपर्यंत व्यवस्थित माहिती नसणार आहे तोपर्यंत हे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या वेक्टर ऍडिशन किंवा फोर्स कॅल्क्युलेशन हे तुम्हाला व्यवस्थित जमणार नाही. व्हेक्टर टॉपिक खूप महत्वाचा आहे. मेन्स जर व्यवस्थित करायचं असेल तर. वेक्टर जर लूज टॉपिक असेल तर प्रॉब्लेम येणार आहेत. कंपोनंट नेहमी कसे काढायचे असतात, ही बेसिक कन्सेप्ट आहे रे. हे माहिती पाहिजे की एफ हा इथला अँगल थिटा असेल तर थिटाच्या साईडचा कंपोनंट काय असतो, एफ कॉस थिटा असतो. आणि थिटा ज्या साईडला नाही तिकडं एफ साइन थिटा असतो. दोनच कंपोनंट असतात, एफ कॉस थिटा आणि एफ साइन थिटा. थिटा ज्या साईडला आहे तिकडं कॉस, म्हणजे फॉर एक्झाम्पल वन्स अगेन दिस इज व्हेलॉसिटी, इकडं अँगल सपोज अल्फा आहे तर इकडचा येणार आहे फी कॉस अल्फा, इकडं फी साइन अल्फा. तसं इथं बघा, हा अँगल 30 डिग्री आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू बी किती येणार, सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट येणार. तर सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉटचे दोन कंपोनंट, एक कॉस थिटा आणि एक दुसरा साइन थिटा. थिटा इकडे आहे 30 डिग्री, तर या साईडचा येणार सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट कॉस 30 आणि इकडे काय येणार सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट साइन 30. झालं, एवढंच आहे त्याच्यामध्ये. खूप इझी आहे.
याच्यामध्ये कुठे डाऊट आहे? याच्यामध्ये आणखी कुठे डाऊट आहे जरा विचारा. वेक्टर टॉपिक जरा पुन्हा एकदा बघा. वेक्टर टॉपिक मॅथमॅटिकल मेथड्स नावाचा टॉपिक. Next is electric intensity due to charged ring. Electric intensity due to charged ring. Electric intensity due to charged ring. Okay. Electric intensity due to charged ring. आता याचं काय डेरिवेशन आपण बघणार नाही, डायरेक्टली फॉर्म्युलाच बघणार आहे. सपोज देर इज अ रिंग लाईक दिस, which is having charge q, okay, and radius is capital R. So first electric intensity at the center of the ring. Electric intensity at the center of the ring किती असणार आहे? 0. Electric intensity at the center of the ring is 0.